स्वस्ति श्री गणेशाय नमः। स्वस्ति श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुचरण कमलोभ्यो नमः। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहनं तीर्थास्पदं शिवविरिञ्चुनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। राधा मेरी स्वामिनी मेरा राधे जुको दास जन्म जन्म मोहि दीजिए श्री वृंदावन को वास। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। ऐ गिरि नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरिवर विंद शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते भगवती हेशिति कंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक परदिनी शैलसुते रम्यक परदिनी शैलसुते रम्यक परदिनी शैलसुते। भजे ब्रजेक मंडनं समस्त पाप खंडनं भक्त चित्तरंजनं सदैव नंदनंदन सुपिच्च गुच्छ मस्तकं सुनाद वेणुहस्तकं अनंगरंग सागरं नमामि कृष्णनागर स्वामी कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। शंकर भगवान की जय। शिव महापुराण की जय। सद्गुरु श्री भोले बाबा की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणावरुणालय भक्तवंचा कल्पतरू तिणंदित विनंदित व्याघ्रंबरधारी प्रभू शिवशंकराची कथा गेल्या 3 दिवसापासून आपण ह्या ठिकाणी श्रवण करत आहोत। भगवंताची गोड पवित्र अवीट असणारी श्री शिव महापुराण कथा, जी कथा जीवाला भोग देऊन शेवटीही मोक्ष प्रदान करून देते अशी असणारी भगवान शंकराचं चरित्र गेल्या 3 दिवसापासून आपण ह्या ठिकाणी श्रवण करतोय। काल आपण बघितलं नैमिषारण्याच्या भूमीमध्ये 88,000 ऋषी लोक बसलेले आहेत आणि त्या सर्वांना लक्ष्य करून समस्त मानव समाजाला एकच सुखाची अनुभूती करून देणार आणि जीवनाचा उद्धार कसा होईल की ज्या भगवंताची सरळ सरळ भक्ती केल्याच्या नंतर नामस्मरण केल्याच्या नंतर तो परमात्मा जीवावर कृपा करतो
असा एकमेव भगवान शंकर ह्या जगामध्ये आहे। तसे तर आपल्या भारतीय वैदिक सनातन संस्कृतीमध्ये 33 प्रकारचे देव आहेत। किती प्रकारचे? 33। पण संस्कृतमध्ये प्रकाराला कोटी म्हणते आणि म्हणून संस्कृतमध्ये सांगितलं की 33 कोटी देव आहे, पण ते प्रकार आहेत। आणि अशा 33 प्रकार देवतांमध्ये पण मुख्य पंचायन 5 देवता आहे, पंचायतन त्याला म्हणते। अशा 5 देवापैकी एका भगवंताची कथा आपण गेल्या 3 दिवसापासून ह्या ठिकाणी श्रवण करतो। भगवान शंकराचं चरित्र फार गोड आहे। काल आपण श्रवण करताना बघितलं सगळे देव लोक त्यांचं एक एकच रूप ह्या मृत्यू लोकामध्ये, ब्रह्मा विष्णू इंद्र चंद्र यम अग्नी वरुण सगळ्यांचे एक एक रूप आहे। पण ह्या सगळ्या देवतांमध्ये फक्त एकच देव असा आहे की त्याचे 2 रूप आहे, आणि ते 2 रूप कोणाचे? भगवान शंकराचे। एक आहे मूर्ती पूजा आणि एक आहे पिंड पूजा। आणि ती पिंड कशी प्रगट झाली हे काल आपण बघितलं, आणि त्या पिंडीच्या निमित्ताने आपण बघितलं ब्रह्मदेवाला शाप दिला भगवान शंकराने, आणि हरिहरामध्ये भेद करायचा नाही। शिव सरदे विष्णू विष्णू सरदे शिव, यथा विष्णुमय शिव तथा शिवमय विष्णू, असं का सुंदर विवेचन आपण बघितलं। आणि आपल्याला नामदेव महाराजांनी पण सांगितलं, आपण त्याही अभंगाचं चिंतन ह्या ठिकाणी मांडलं की भजन करा रे हरिहरा नारायण शिवशंकरा, माझे बोलणे अवधारा भेदन करा दोघांचा। शौनकादिक ऋषींनो, हे समुच्च कथा मी तुम्हाला काल सांगितली, त्याच कथेमध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे। आपण सर्वजण आपल्या मनाला घेऊन त्या पवित्र नैमिषारण्याच्या भूमीमध्ये प्रवेश करू आणि आपल्या मन वाणीला पवित्र करू भगवंताच्या भजनाने। भगवंताचं थोडंसं संकीर्तन केलंय ना तर त्याच्यानंतर आपलं मन शांत होईल, आणि ते मन एकदा शांत होऊन कथेमध्ये तल्लीन झालं की ऐकलेली कथा आपल्या जीवनामध्ये उतरते, आपल्या हृदयामध्ये उतरते। म्हणून आता दिवसभर जे काही आपण संसाराचे कामं करून इथं येऊन बसलो, थोडंसं त्याला बाजूला ठेवायचे, आणि ते ठेवण्याचं काम फक्त भजन करत असतं। म्हणून भगवंताच्या नामाचं थोडं संकीर्तन करू आणि पुढच्या कथेला प्रवेश करू। सगळ्यांनी टाळी वाजून भजन म्हणायचं। हरि ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है। हरि ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है। हरि ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है। हरि ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है। हर हर महादेव। मेरे भोले के हाथों में डमरू साजे,
डमरू साजे हाँ डमरू साजे, डमरू में ओम समाया है, डमरू में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है। हरि ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है। मेरे भोले के सर पे गंगा विराजे, गंगा विराजे हाँ गंगा विराजे, गंगा में ओम समाया है, गंगा में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है। हरि ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है। जय हो। हर हर महादेव। मेरे भोले के साथ में गौरा साजे, गौरा साजे हाँ गौरा साजे, गोदी में गणेश समाया है, गोदी में गणपति समाया है, मेरा भोला नगर में आया है। हरि ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है, मेरा भोला नगर में आया है, मेरा भोला नगर में आया है। बोले शंकर भगवान की जय। असं सुंदर त्या ठिकाणी भगवान शंकर बाबाचं आगमन आपल्या ह्या ठोंबरे नगरीमध्ये झालेलं आहे, टाकळी नगरीमध्ये झालेलं आहे। काल आपण कथा श्रवण करत असताना सूतजी महाराजांनी सांगितलं की भगवान शंकराचे दोन रूप आहे, एक आहे पिंड पूजा आणि दुसरी आहे मूर्ती पूजा। जे अग्निस्तंभ प्रगट झालं त्यालाच पिंड म्हणून मानण्यात आलं आणि भगवान शंकराने स्वमुखाने याचं वर्णन त्या ठिकाणी शिवपुराण कथेमध्ये केलेलं आहे। म्हणून शंकर बाबाचे दोन रूप आहे। त्याच्यातली मूर्ती पूजा ह्या मूर्ती लोकांमध्ये जास्त प्रचलित नाहीये किंवा मान्य नाही, पण पिंड पूजा ही सर्वत्र मान्य आहे। मग त्या शौनकादी ऋषींनी विचारलं, म्हणले ह्या पिंडीची पूजा कशी करायची, किंबहुना त्याला काय काय अर्पण करायचं, किती पूजा करायचं आम्हाला ज्ञान पाहिजे। तर सर्वात प्रथम शिवपुराणमध्ये सांगितलं, सूतजी महाराज म्हणतात की प्रत्येक व्यक्तीने घरी अगोदर शुचिर्भूत व्हावं, पवित्र व्हावं, आंघोळ स्नान करणं किंवा एखाद्या नदीवर जाऊन स्नान करणं
आणि नदीवर स्नान करून, आता नद्या काही सगळ्याच गावाला नाहीत, जर का असेल तर नदीवर आणि नसेल तर घरामध्ये पावित्र्याचं लक्षण काय आहे हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. घरामध्ये आपण पावित्रता पाळली पाहिजे. घरामध्ये कधी काही असोच असेल, काही अडचण असेल, तर अशा वेळेस शिव मंदिरात जाऊन डायरेक्ट आपण पिंडीला स्पर्श करू नये, असोच आणि अडचण असल्याच्या नंतर. अशा ह्या दोन गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे. आणि घरामध्ये सुंदर असं स्नान वगैरे करायचं. भगवान शंकराच्या मंदिरात जात असताना आपण जे पूजेला ताट घेऊन जातो त्याच्यामध्ये सुंदर असे बिल्वपत्र पाहिजे. आणि बिल्वपत्र कसे पाहिजे? खंडित झालेले, तुटलेले, दुसऱ्याच्या झाडाचे तोडून आणलेले. बिल्वपत्र चांगले पाहिजे, खंडित नसले पाहिजे, त्याला कीड लागलेली नसली पाहिजे. आणि जरी आपल्याजवळ बिल्वपत्र नसेल, एखाद्याच्या शेतामध्ये असतील, एखाद्याच्या दारासमोर असतील, तर त्या घरमालकाला, त्या ज्याच्याजवळ ते झाड आहे त्याला विचारून, त्याची आज्ञा घेऊन तुम्हाला जे काही बिल्वपत्र लागतील ते त्याच्या आज्ञेनुसार तोडून आणणं. ते बिल्वपत्र महादेवाला मान्य, चोरून आणलेले अजिबात मान्य नाही. मग ते फुलं असतील, बेलपान असेल, हे कोणाच्या दारातले चोरून आणायचे नाही, त्याच्या आज्ञेशिवाय आणायचे नाही. आणि तुम्ही जरी आणले एखाद्याच्या माघारी आणि ते अर्पण केले तर त्याचं पुण्य त्यालाच जातं, तुम्हाला काही लाभत नाही. हे चांगलं नोट करून घ्या. नाहीतर आपल्याला चालता चालता एखाद्याच्या दारात घेतले 4-5 फुलं तोडून, ही पूजा महादेवाला मान्य नाही. बेलपत्र असले पाहिजे, त्याच्यामध्ये सुंदर फुलं असले पाहिजे, सुंदर असं त्या ठिकाणी चंदन, अक्षदा, तांदूळ असले पाहिजे. आता महादेवाची पूजा सांगत असताना शिवपुराणमध्ये सांगितलं, शंकर बाबाच्या पिंडीची जर का पूजा करायची असेल तर तुमच्याजवळ फुलं नसले तरी चालतं. एखाद्या वेळेस तुमच्याकडे जर का पेढे नसेल तरी चालेल, हार नसेल तरी चालेल. महादेवाच्या पूजेमध्ये धान्य सुद्धा जमतं, धान्य, आणि सगळ्याच्या घरामध्ये ते मुबलक असतं. आता शंकर बाबाच्या पिंडीच्या पूजेमध्ये कोणतं कोणतं धान्य चालतं? पहिला आहे तीळ. महादेवाच्या पूजेमध्ये तीळ चालतात. आणि तीळ हे स्निग्धयुक्त आहे. आणि तीळ जर का आपण देवाला वाहून त्याचं दर्शन घेतलं तर देव तिळी आला, गोडे गोड जीव झाला. हळूहळू देवाची कृपा आपल्यावर होती आणि देव आपल्यावर कृपा करत असतो. म्हणून तीळ सुद्धा चालते, पहिलं. दुसरं सांगितलं शिवपुराणमध्ये, भगवान शंकराच्या पूजेमध्ये तांदूळ सुद्धा चालते. पण ते तांदूळ कसे चालतात माहिती का? तुकडे झालेले, राशींचे नाही, अखंड तांदूळ असला पाहिजे. नाहीतर काही काही लोक देवाचं ताट भरायला लागले ना, काही काही मला अगं भरणं लवकर, काय बसली एवढं निवडून बघत, देवाला तर व्हायचंय, घे पटकन चल. आपण घरी बासमती तांदूळ खायचे, देवाला राशींचे तांदूळ व्हायचे नाही, अखंड तांदूळ असला. तांदूळ चालतात. नंबर 3 ला गहू चालतात. नंबर 4 ला जव चालतात, जव. आणि नंबर 5 ला आहे त्या ठिकाणी मूग. हे 5 धान्य भगवान शंकराच्या पूजेमध्ये चालते. एखाद्या वेळेस बाकीचं काही नसेल तर आपण हे पण घेऊन महादेवाची पूजा करू शकतो. आपण श्रावण महिन्यात नाही का 4 सोमवार असते, काही काही वर्षी 5 सोमवार असते, आपण शिवमूठ अर्पण करतो. बरं, ती शिवमूठ कशी अर्पण करतात? कशी करता बरं तुम्ही? असं घ्यायचं आणि ठेवून द्यायचं.
पिंडी समोर जाऊन पिंडीच्या समोर जलाधारीवर समोर जायचं आणि तिथं जी शिवमूठ अशी अर्पण करायची. काही काही लोक ते लगेच देवाच्या डोक्यावर ठेवून देते. हे 5 धान्य भगवान शंकराच्या मूर्ती पिंड पूजेमध्ये चालतात. त्याच्यानंतर काही फुलं सांगितले. त्या फुलामध्ये सगळ्यात पहिले सांगितलं भगवान शंकराला फूल अर्पण करताना कधीही पांढऱ्या प्रकारचं फूल अर्पण करायचं, पांढऱ्या रंगाचं किंवा गुलाबी, पिवळं, आणि काही काही लोक ते जास्वंदाचं फूल, लाल फूल देवाच्या डोक्यावर ठेवतात. पण शिवपुराणमध्ये अनेक ठिकाणी असं सांगितलं की लाल फूल पिंडीवर अर्पण करायचं नाही. लाल फूल खालच्या जलाधारीवर अर्पण करायचं, पण डोक्यावर ठेवायचं नाही. कारण की लाल फूल हे महादेवाला आवडत नाही. आणि महादेवाच्या डोक्यावर जर का लाल फूल अर्पण केलं तर महादेवाचं डोकं दुखतं असं सांगितलेलं. म्हणून लाल फूल कधी पिंडीवर अर्पण करायचं नाही, खाली जलाधारीवर अर्पण करायचं. आणि दुसरी गोष्ट, कुंकू कधी पिंडीला लावायचं नाही. वरची जी ज्याला पिंड असते ना त्या पिंडीला कधीच कुंकू लावायचं नाही. मग तुम्ही म्हणता काय लावायचं? चंदन वापरायचं. महादेवाच्या पूजेमध्ये चंदनाचा उपयोग करायचा आहे. चंदन लावायचं. त्याच्यानंतर तुम्ही अष्टगंध लावू शकता. आणि जर नसलच तर एखाद्या वेळेस जर का प्रसंग पडला तर खालच्या जलाधारीला चंदन लावून त्याच्यावर कुंकुम लावलं तर काही अडचण नाही. पण डायरेक्ट कुंकू पिंडीला कधीच लावायचं नाही. वरच्या जलाधारीला पिंडीला आणि खालच्या जलाधारीला तुम्ही हळदी कुंकू वाहू शकता. मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर महादेवाला सगळ्यात प्रिय फूल आहे धोत्र्याचं. धोत्र्याचं फूल हे पांढरं फूल आहे. आणि हा धोत्रा सगळीकडे उपलब्ध आहे. अमुक ठिकाणीच उगवतं असं काहीच नाही. याची उगम शक्ती कुठं पण आहे. धोत्र्याचं फूल भगवान शंकराला आवडतं. दुसरं फूल सांगितलं, दुसरं पत्र सांगितलं तुळस. आता बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये की तुळस फक्त पांडुरंगाच्याच पूजेमध्ये चलते. पण शिवपुराणमध्ये सांगितलं भगवान शंकराला सुद्धा तुळस प्रिय आहे. आणि महादेवाला आपण तुळस वाहू शकतो. तुळशीची मंजिरा, पत्र वाहू शकतो. आणि शिवपुराणमध्ये तर इथपर्यंत सांगितलं की महादेवाला आपण ज्यावेळेस नैवेद्य दाखवतो ना तर नैवेद्य दाखवायला जात असताना त्याच्यावर तुळशीचं पान ठेवावं. पांडुरंगाला जरी नैवेद्य दाखवत असेल तर नैवेद्यावर तुळशीचं पान ठेवावं. तो नैवेद्य भगवान शंकराला, पांडुरंगाला अतिशय प्रिय आहे. कारण की जगात सगळ्यात पवित्र असणारी ती तुळस आणि ती दोन्ही देवाला अतिशय प्रिय आहे. आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये एक व्रत असे तर चतुर्दशीच्या दिवशी, त्याला आपण कोणती चतुर्दशी म्हणतो? आपल्या गावात दरवर्षी गुरुवर्य सुरेशानंदजी बाबा येतात ना महाराज, त्याला वैकुंठ चतुर्दशी म्हणतो. त्या वैकुंठ चतुर्दशीच्या रात्री 12 वाजता भगवान शंकराला भगवान शंकराला तुळस अर्पण करतात आणि भगवान विष्णूला बेल अर्पण करतात. रात्रीच्या 12 वाजता ह्या दोघांची पूजा अशी आहे. पण शिवपुराणमध्ये सांगितलं की तुम्ही जर का नसल कोही पान फुल तुमच्याकडे तर तुम्ही बेल सुद्धा, आपलं तुळस सुद्धा अर्पण करू शकता. नंबर 3 ला सांगितलं केशपुष्प. आता हे केशपुष्प मी काही पाहिलेलं नाही बरं का, पण केशपुष्प हे सुद्धा चालतं. त्याच्यानंतर मंदार पुष्प. आणि 5व्या नंबरला सांगितलं बेलपत्र, बेलाचं पान. हे 3 पत्र असलेलं बेलाचं पान असतं. कधी कधी 4चं पण सापडतं, 5चं पण असतं, 7चं पण असतं. असं भगवान शंकराला हे 5 फुलं अर्पण केले तर भगवान शंकराला ते अतिशय प्रिय आहे आणि त्यांच्या पूजेमध्ये हे चालतात. आणि महादेवाच्या आवडीचं जर का सगळ्यात जास्त कोणतं असेल तर ते आहे बेलाचं पान. आणि शिवपुराणमध्ये सांगितलं की पिंडीचं दर्शन घ्यायला गेल्याच्या नंतर बेलपत्र नसलेल्या पिंडीचं दर्शन घेऊ नये.
पिंडीवर जर का बेलपत्र नसेल तर तुम्ही नेलेलं असेल, पहिले बेलपत्र ठेवायचं, नंतर दर्शन घ्यायचं. पण बेलपत्र नाहीये अशा पिंडीचं दर्शन घ्यायचं नाही. कारण की आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. ह्या भोळ्या सांब सदाशिवाला सगळ्यात जास्त प्रिय काय असेल तर ते आहे बेलपत्र. हे भोळा शंकरा, हे भोळा महादेवा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळा शंकरा, हे भोळा महादेवा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळा शंकरा. गळमध्ये रुद्राक्षाच्या माळा, लाविले भस्म कपाळा. हो, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, लाविले भस्म कपाळा. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळा शंकरा, हे भोळा महादेवा. भगवान शंकराला अतिशय प्रिय काय असेल तर बेलपान आहे. आणि ह्या बेलपानाची उत्पत्ती माता पार्वतीपासून झालेली असे एका ठिकाणी वर्णन केलेलं आहे. म्हणून हे अतिशय प्रिय काय असेल तर महादेवाला हे बेलपान. आणि तुम्ही जर का तुमच्या घरामध्ये पिंड ठेवलेली असेल देवघरामध्ये, आणि रोज जर का तुम्हाला बेलपान भेटत नसेल तर तुम्ही काय करायचं, एक चांदीचं बेलपान करून आणायचं. सोनाराच्या दुकानातून एक सुंदर असं चांदीचं बेलपान करून आणायचं आणि ते अखंड आपल्या घरामध्ये पिंडीवर ठेवायचं. म्हणजे आपण कधी कधी संध्याकाळी दोन्ही टाईम दर्शन घेतो घरामध्ये, रोज रोज बेलपत्र भेटत नाही, तर त्याच्यासाठी शास्त्रामध्ये सांगितलं चांदीचं बेलपत्र आणून आपापल्या मंदिरावर, घरातल्या देवघरा पिंडीवर ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर सांगितलं की भगवान शंकराची पूजा करत असताना कुठं बसावं. मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर काही मंदिर छोटाले असतात, काही मंदिर मोठाले, गर्भगृह काही मंदिराचे लहान असतात, मोठाले असतात. पण मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर ज्या मंदिरामध्ये जगदंबेची पण स्थापना केलेली आहे, बरोबर राईट महादेवाच्या सेंटरला पाठीमागं एका भिंतीमध्ये सुंदर असं मंदिर छोटंसं बनवतात आणि त्याच्यात पार्वती मातेला ठेवतात. मग पूजेला बसत असताना पार्वती माता आणि महादेव यांच्या मधात कधी पूजेला बसायचं नाही. आणि पिंडीच्या समोर बसताना प्रत्येक मंदिरामध्ये नंदी राहतो, नंदीच्या आणि महादेवाच्या मधामध्ये पूजेला बसायचं नाही. कारण माझे नंदीश्वर महाराज जे आहेत ना, ते अखंड भगवान शंकराचं ध्यान करतात, अखंड भगवान शंकराला बघत राहतात. आणि त्यांच्या मधात कोणी व्यवधान आणलं, कोणी येऊन बसलं तर त्यांना डायरेक्ट उचलून ते बाजूला नेऊन ठेवते. म्हणून ह्या दोघांच्या मधामध्ये कधी बसायचं नाही. उत्तर दिशेला बसायचं, आपलं मुख उत्तराभिमुख असलं पाहिजे, उत्तर दिशेला आपलं मुख झालं पाहिजे. आणि सुंदर अशी महादेवाचा अभिषेक करायचा. पण भगवान शंकराच्या पिंडीचा अभिषेक करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, अभिषेका